आपलं वर्चस्व आहे या सप्ताहामध्ये, बरोबर ना? आरक्षण जास्त आहे आम्हाला. आज काही ठरवून पिवळा रंग आहे का? हो का? बघा किती छान आनंद काय चेहऱ्यावर ओसंडून वाहतोय आमच्या वर्गाचा. एरवी हा वर्ग नेहमीच जास्त संख्येने असतो सगळीकडेच, आहे की नाही? आपण असतो. सगळ्यांच्या चरणारविंदी कृतज्ञतापूर्वक वंदन करते. आपले पंखे चालू आहेत, चालू राहू द्या, माझं काही म्हणणं नाही. सगळ्यांचे आता उकडतंयच तेवढं, गरमीच तेवढी आहे, त्याला काय करणार? आणि आपण एवढ्या संख्येने इथे उपस्थित आहात. सगळ्यात सुरुवातीला कीर्तनाला सुरुवात करायला माझ्याकडून विलंब झाला यायला, त्यामुळे सगळ्यात सुरुवातीला सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करते, क्षमा मागते. 7ची सेवा माझ्याकडून उशीर झाल्यामुळे आपण बराच वेळ आपल्याला घ्यावी लागली, पण चालेल ना? 9:30-10 म्हणजे अगदीच 12 नाही. तुम्ही मला वाजले की 12 म्हणाल, मग घड्याळातले वाजले की, तसं नाही करू देणार. पण निदान 9:30 पर्यंत आपण, फार तर अगदी 9:20, 9:30 पर्यंत चालू ठेवू. पण आपण सगळे अत्यंत उत्साहाने इथे उपस्थित आहात. अखंड हरिनाम सप्ताह मनूर गावचा, वैजापूर तालुक्यातलं अतिशय सुंदर असं गाव. थोडासा रस्ता चुकल्यामुळे आमचंच कच्च्या रस्त्याने येत बसलो, त्यामुळं उशीर झाला, जरा गडबड झाली. पण आपण सगळे इतका उशीर होऊन सुद्धा एवढ्या संख्येने इथे उपस्थित आहात. मी मनापासून सगळ्यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक वंदन करते. मारुतीरायांचं अधिष्ठान आहे, वारकरी शिक्षण संस्था आहे इथे महाराजांची, आणि आपण सर्व भाविक श्रोतृवर्ग अत्यंत सद्भावनेने इथे उपस्थित आहात. रोज शिवमहापुराण कथा चालू आहे. अतिशय गोड अशा वृंदावनचे महाराज आहेत, त्यांच्या मुखातनं आपण सगळे कथा ऐकताय, श्रवण करताय. भाग्य आहे आपलं. शिव महापुराण कथेचा आपल्याला श्रवणाचा योग इथे आलाय. महाराष्ट्रातली अत्यंत नामवंत गायकवादक मंडळी आज कीर्तनाच्या सेवेसाठी, साथीसाठी हजर आहेत. मी सगळ्यांच्या नावाचा उल्लेख नाही करणार, कारण ती नावं विचारत बसले तर परत मला अजून वेळ जाईल. त्यामुळे आपण थेट चिंतनाला सुरुवात करू. आपण वेळ मिळाला तर मी नक्की तुमच्या नावाचा मलाही परिचय होईल. आपल्या सगळ्यांच्या चरणारविंदी कृतज्ञतापूर्वक वंदन. आजच्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांचं आहे असे श्री गणेश काका साळुंके आणि त्यांचा परिवार, मनापासून त्यांच्या चरणी विनम्रतापूर्वक वंदन करते. सर्व आबालवृद्ध तरुण वर्ग, आमची भावंड मंडळी, सर्व भगिनी वर्ग, माता भगिनी, पुरुष वर्ग, पितृवर्ग, अत्यंत भाविकतेने आपण सगळे इथे आहात. सगळ्यांनी मिळून आजची कीर्तन सेवा भगवान पंढरीश परमात्म्याच्या चरणी, मारुतीरायांच्या चरणी सुपूर्त करायची. दोन्ही चोपदार, विणेकरी, सर्व टाळकरी. या पोरांचं एक कौतुक आहे, कारण काय असतं, यांना मी हळू वाजवा असं सांगितलं, त्यांना अजून तालाचं गणित जरा चुकतंय म्हणून ते कानावर आलं, म्हणून म्हटलं तुम्ही वाजवा. पण संस्थेची मुलं येऊन वाजवून जातात, आपली गावातली मुलं कमी पडतात, पण ती आज इथं आहेत म्हणून त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायला. बरोबर ना? इथेच आहेत ना, मनोरचेच आहेत ना तुम्ही सगळे? दृष्ट काढा त्यांची. छान, रोज आहेत ना ती पोरं इथं? वा वा. ही संख्या वाढली पाहिजे, संप्रदायाकडे मुलांनी जास्तीत जास्त आलं पाहिजे. आणि आपण सगळे अत्यंत प्रेमाने इथे आहात. सगळ्यांची पावलं इकडे वळत नाहीत, भाग्य लागतं, आपलं भाग्य आहे म्हणून आपण इथे आहात. मनापासून सगळ्यांना वंदन करून आजची सेवा सगळ्यांनी मिळून भगवंतांच्या चरणावर वाहूया. विठ्ठल. महाराष्ट्रातल्या नामवंत कीर्तनकारांच्या मुखातनं आपण श्रवणाचा योग घेता आहात, ऐकता आहात. भारतीय अध्यात्मशास्त्रामध्ये श्रवणाला फार महत्त्व दिलंय. आता श्रवण म्हटलं की तिथे निद्रा येतेच, नाही का? वेळ कुठलीही असू दे, दिवसभर आपण काही वेळ दिवसाचा महापुराण कथा ऐकताय, शिवमहापुराण, मग त्यात आता परत 7 ते 9 ही वेळ कीर्तनाची, श्रवणाची. किती श्रवण होतंय. संयोजकांना धन्यवाद द्यावेत तेवढे थोडे. मला या कीर्तनासाठी 2-3 जणांचे संयोजकांचे फोन आले. मी कुणाचा उल्लेख करू असं होतंय, मला सांगा जरा, नंतर चिठ्ठीवर लिहून दिलं तरी चालेल बरं का दादा. कुणाचा उल्लेख करणं अपेक्षित आहे. मान्य, आपण नावासाठी येत नाही, आपण नामासाठी येतो सगळे. सदा नाम घोष म्हटले तुकोबरायांनी, पण तरी सुद्धा ज्यांचं ज्यांचं सहकार्य आहे, ज्यांचं योगदान आहे, त्या सगळ्यांच्या नावाचा उल्लेख इथं होणं क्रमप्राप्त असतं. अतिशय सुंदर नादब्रह्मावरची साथ आहे महाराजांची. तू तानपुरा जरा मला चालू द्या ना कानावरती कंटिन्यू थोडासा. तुमचाच मोबाईल तिथं माईकच्या शेजारी ठेवला तरी मला बास आहे, नाही तर दुसरा एक वायरचा माईक फक्त त्यांना दिला तरी चालेल. थोडासा एक साधा माईक, हां तुमच्या माईक जवळ सारखा बस. त्यामुळं वेळ कुठलीही असली ना तरी ती निद्रा देवी एक नाही,
ती येते इथं. आता येणार नाही, आता आपण सगळे फार गरमीच्या वातावरणात बसलेलो आहात, पण तरी सुद्धा चुकून एखादी डुलकी लागलीच तर तुकोबरायांचा अभंग आहे. महाराज म्हणतात कीर्तनामध्ये जो कोणी झोपतो त्याला पुढचा जन्म अजगराचा मिळतो. नंतर म्हणू नका आधी नाही का सांगायचं, आधी आता एक डुलकी झाली आमची. आणि त्याच्या शेजारी जो कोणी बसलाय तो जरी जागा असला तरी त्याला बेडकाचा जन्म आहे. बघा बाबा, आजूबाजूला सावध राहा, जरा लक्ष ठेवा. आणि मस्त तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे मस्त आनंद घेऊया. छान. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असो, असा तुकोबरायांचा भाव आहे या कीर्तन भक्तीचा, या नामभक्तीचा. आम्ही कीर्तनात डोलतो, काही असे डोलतात, काही असे डोलतात. डोलण्याचे प्रकार आहेत कीर्तनात सुद्धा. पण आपण सगळे जागेपणी कीर्तन श्रवण कराल अशी अपेक्षा करते. मनांनी इथे राहा, मनाची उपस्थिती राहू द्या. देहाने आहातच आपण, पण मन फार विचित्र आहे, भरकटतं. 1-1.5 तास इथून पुढचा फार वेळ नाही मी आपला घेणार, आपल्याला आधीच उशीर झालाय. पण तरी सुद्धा जे काही चिंतन मांडेल ते सर्वांगाचे कान करून श्रवण करून ऐका. बऱ्याचदा काय होतं, कीर्तनामध्ये शास्त्र, तत्वज्ञान, सिद्धांत, वेदांत, शास्त्रचर्चा असं काही आलं की लोकांना असं वाटतं याच्याशी आपला काहीही संबंध नाही. हे सगळं आपल्या जवळ फिरकायला सुद्धा नको, हे असं म्हणणं म्हणजे ॲडमिट असलेल्या पेशंटनी डॉक्टरशी माझा काहीच संबंध नाही असं म्हणण्यासारखं आहे. विठ्ठल पेशंटनी असं म्हणून चालेल का, डॉक्टरशी माझा काही संबंध नाही, मी त्याला ओळखत नाही, त्यांनी माझ्याकडे यायचं सुद्धा नाही असं म्हणून जसं नाही ना चालत, तसं आपण सुद्धा कीर्तनामध्ये भक्तीचं तत्वज्ञान, शास्त्रप्रमाण, सिद्धांत या सगळ्याचं विवेचन ऐकणं फार अपेक्षित आहे. फार अवघड संतांनी आम्हाला सांगितलं नाही आणि मलाही फार अवघड सांगता येत नाही. पण जे जे काही सांगायचंय ना त्याच्यातनं इप्सित साध्य काय झालं पाहिजे, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा हो संतांच्या घरची. 1.5-2 तासामध्ये एक फळ असं मिळालं पाहिजे. इथं आल्याचं फळ काय, प्रत्येक गोष्टीचा लाभ आम्ही बघतो, बरोबर आहे की नाही. मग इथे आल्यानंतर खरं फळ काय मिळालं पाहिजे, इथे आल्यानंतर 1.5 तासामध्ये 2 तासामध्ये भगवंत हृदयात प्रतिष्ठित झाला पाहिजे. मग याचा अर्थ तो नाही आहे का, तो आहे, तो आहेच आहे. या हृदयामध्ये मी राहू असता सर्व सुखांचा आराम, परिभ्रांतासी कामो विषयावरी. भगवंत हृदयात आहे. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषर्जुन तिष्ठती. भगवंत गोपालकृष्ण सांगतात की मी हृदयातच आहे, फक्त म्हणे त्याला आम्ही विसरलो, त्या चैतन्य शक्तीला आम्ही विसरलो. ती आहे म्हणून सगळं चाललंय. तो एकदा तिथनं निघून गेला की लोक म्हणतात उचला, घरासमोर गर्दी होते. मग तो आहे तोपर्यंत त्याला ओळखायला नको का, तो कोण, तो आतमध्ये असलेला देव प्रत्येकाच्या हृदयात आहे. कुठे शोधिसी रामेश्वरान, कुठे शोधिसी काशी. हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. आम्ही त्याला उपाशी ठेवलंय, आहे तो, पण त्याला ओळखत नाही. आणि ते ओळखण्यासाठी इथं यायचं, या मंडपात यायचं, श्रवण करायचं. आणि श्रवणाचा महिमा माऊलींनी काय सगळ्या संतांनी सांगितला. माझी ज्ञानोबा माऊली म्हणते, आता अवधान ऐकले दीजे. माऊलींची भाषा आहे बरं का, हा माऊलींचा स्वभाव नाही, हाच स्वभाव तुकोबरायांचा आहे, नामदेव महाराजांचा आहे. पण माऊली काय म्हणतात, प्रतिज्ञा करतात, आता अवधान ऐकले दीजे, मग सर्व सुखाचे पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. प्रतिज्ञा केली. हे प्रतिज्ञा वगैरे करणं माऊलींचं काम नाही किंवा स्वभाव नाहीये, पण तरी सुद्धा क्रांतिकारक कुठं पिंड निर्माण होतो किंवा प्रचितीस येतो बघा. माऊली म्हणतात, या कारणे मी बोलेन, बोली रूपाचे रूप दावीन, अतींद्रिय परिभोगविना इंद्रियांकरवी. या कारणे मी बोलेन, मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन. जो अतींद्रिय आहे, जो दिसत नाही, जो निर्विकार आहे की नाही, त्या परमात्म्याचं रूप मी या इंद्रियांना त्या अतींद्रियाचा भोग घडवून आणीन, अशी माऊलींची प्रतिज्ञा आहे. क्रांतिकारक आहे हे सगळं. म्हणून ज्ञानोबा काय, तुकोबा काय, नामदेव महाराज काय, सावतोबा काय, छत्रपती शिवाजी काय, छत्रपती संभाजी काय, हे सगळं महाराष्ट्राच्या भूमीतलं जगण्याचं रसायन आहे. आम्ही राहू शकत नाही त्यांच्याशिवाय. कितीही प्रगती झाली, कितीही व्यवहारिक आम्ही उच्चतम पदवी गाठली, तरी सुद्धा अध्यात्माचं बेसमेंट जर आमच्या जीवनाला नसेल ना मंडळी, तर काहीच उपयोग नाही. कारण जीवनामध्ये स्वास्थ्य नाही, समाधान नाही, कुठल्याही प्रकारची शांतता नाही, कायम फ्रस्ट्रेट,
आम्ही कायम नैराश्य, वैफल्य, चिंता, ताण तणाव आणि आजूबाजूच्या धकाधकीच्या धावपळीने जो थकवा आम्हाला दिलाय ना, तो थकवा दूर करण्याचं ठिकाण म्हणजे हा धर्माचा मंडप आहे. म्हणून इथं यायचं. इथं आल्यावर काय घडतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. इथं आल्यानंतर आपोआप आपले पाय चौरंग बनतात. इथं आल्यानंतर आपोआप हात बिल्वपत्र बनतं, डोळे समया होतात आणि हृदयाच्या गाभारात भगवंत कधी प्रतिष्ठित होतो आपल्याला कळत नाही. देव येऊन बसतो हृदयात. मग तिथे मी तू पण राहत नाही, मी तू पणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. बाकी खोट्या असलेल्या, नश्वर असलेल्या प्रपंचाने आणि संसाराने आपल्याला फार त्रास दिलाय बरं का. म्हणून इथं येऊन जीवनाचं परिशुद्ध कल्याण कसं होईल याचं चिंतन करावं. म्हणून 2 तासामध्ये लोकांना शास्त्रचर्चा नको असते, पण सासू सासऱ्याच्या गोष्टी ऐकायला मिळाल्या की आनंद वाटतो. बरोबर ना महिला वर्ग? खरं आहे की नाही? जावई पाहिजे, सुनबाई पाहिजे, सासू पाहिजे, सगळ्या गोष्टी आम्हाला प्रपंचातल्याच गोष्टींमध्ये फार रस असतो इथे. पण मला माफ करा, आज कदाचित तुम्ही त्या अपेक्षेने असाल तर तुमची निराशा होईल. 2 तास प्रपंच इथे नाही आणायचा. इथे फक्त परिशुद्ध अध्यात्माचं चिंतन व्हावं. देव, देश आणि धर्म यासाठी आपल्या जीवनामध्ये काय करता येईल याचं चिंतन व्हावं. याकरता या धर्माच्या मंडपामध्ये आपण यायचं. शास्त्राप्रमाणे कुणी वागायला तयार नाहीये सध्या. तस्मात शास्त्रम प्रमाणन्ते असं म्हटलंय. शास्त्राप्रमाणे वागायचं म्हणजे नेमकं काय करायचं? लोकांना वाटतं फार अवघड आहे, शास्त्राप्रमाणे वागणं म्हणजे फार अवघड आहे. अहो, शास्त्राला माऊली म्हटलंय, माऊलींनी आमच्या ज्ञानेश्वरीमध्ये. धर्मशास्त्राला माऊलीचा दर्जा दिलाय. आम्हाला वाटतं धर्मशास्त्र ही कर्मकांड फार अवघड आहे बाबा, याच्या नादी नको लागायला. पण माऊलीचं अंतःकरण कसं असतं? माऊली म्हणते, पै अहितापासून सोडविती, हित देऊनी वाढविती, नाही गा श्रुती परवती माऊली जगा. आई म्हटलं धर्मशास्त्राला. आई काय करते? नुकतंच 1.5-2 वर्षाचं पोरग आहे, चालायला लागले, पाऊल टाकते, कॉन्फिडन्स असतो बघा, मला चालायचंय. 10 वेळा पडतं ते, पण त्याला चालायचं असतं. नुकतंच चालायला शिकलेला आनंद असतो की नाही. आणि तो मुलगा चालत असताना तो पडतो, कितीतरी वेळा पडतो. आई म्हणते, अरे मी उचलून घेते, नाही मी चालणार. असं करता करता चालत असताना पडलं चिखलात, बरबटलं सगळं. पण आई म्हणते का असं की आता बरबटलंय, मरू दे तिकडे, आता नकोच मला हे, असं म्हणते का? ती त्याला उचलून घेते, स्वच्छ धुते, पटापटा मुकी घेते त्याचं. धर्मशास्त्र असं आहे, माऊली आहे ती. धर्म कठोर आहे आमचा, आणि आमचा हिंदू धर्म तर आर्य सनातन वैदिक परंपरेचा धर्म आहे, तो कठोर आहे. पण वेळ आलीच तर तो आईसारखा मायाळू सुद्धा आहे, आम्हाला सांभाळून सुद्धा घेतो. धारयते इथे धर्म, जो धारणा करतो, जो प्रजेची धारणा करतो तो धर्म आहे. आम्ही धर्माला उगीच असं कठोर बनवून ठेवलं, शास्त्राला कठोर म्हणून आम्हाला कीर्तनात सुद्धा शास्त्र नको असतं, तत्वज्ञान नको असतं, सिद्धांत नको असतो. सांगितला सिद्धांत तर तो इथंच राहतो आणि दृष्टांत घरी जातो. म्हणून तर काल कीर्तनाचा अभंग कुठला होता असं जर मी विचारलं तर पटकन नाही सांगता येणार, ही खात्री आहे मला. नाही सांगता येत आपल्याला. आपण कीर्तनातला विनोद घेऊन जातो. आमचे गुरुजी सांगतात, कीर्तनामध्ये लोणच्यापुरता विनोद असावा. जेवणात लोणचं कसं असतं? केवढूसं असतं. आपण ऐकतंय ना, सगळे जागे आहेत ना, कळतंय ना सगळ्यांना. आपण जेवताना लोणचं घेतो, ते किती घेतो? का लोणच्याचं जेवण करतो? बरं एवढं लोणचं ताटात, असं कधी होतं का? नाही ना. अहो, चवीपुरतं. तसा कीर्तनात विनोद लोणच्यापुरताच असावा, बास. मग हेतू साध्य होईल, जीवनाचं कल्याण होईल आणि निश्चित कीर्तन चांग होय अंग हरिरूप ही संतांची परंपरा या गादीचे पायीक म्हणून घेण्यास आम्ही पात्र ठरू. मी नेहमी सांगत असते, आपण कीर्तनकारावर प्रेम नका करू, कीर्तनावर प्रेम करा. कीर्तनकार येतील जातील, लाखो कीर्तनकार आहेत महाराष्ट्रात. कोण होता, कसा होता, कशी, सगळं विसरून जायचं, सगळं विसरून जा. पण ही गादी अनादी काळापासून देवर्षी नारदांपासून चालत आलेली आहे. या गादीची निष्ठा आपली प्रामाणिक राहू द्या. इतक्या भावनेने आपण एवढ्या सगळ्या संख्येने इथे उपस्थित आहात, मग काहीतरी तर मिळालं पाहिजे, जीवनाचं कल्याण होईल असं. आज तुकोबरायांचा अतिशय सुंदर अभंग निरूपणाकरता घेतलाय जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, ज्यांच्या अभंगांनी आम्हाला खऱ्या अर्थी जिवंतपणा दिला, ज्यांच्या गाथेने आमचा प्रत्येकाचा माथा सुधारेल ही खात्री आहे. नवे 3.5 ते 5 हजार अभंगांच्या रूपाने असं सुंदर वाङ्मय तुकोबरायांनी आमच्या हातात दिलं की ज्यामध्ये खऱ्या अर्थी जीवन परिपूर्ण कसं करता येईल याची उत्तरं माऊलींच्या ज्ञानेश्वरी, तुकोबांच्या गाथेत, नामदेवांच्या गाथेत, नाथांच्या भागवतात सगळीकडे आम्हाला मिळतात.
म्हणून संतांचा संघ आणि त्यांच्या ग्रंथांचा संघ आम्हाला करायचा आहे. जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबाराय यांचा हा गाथेतला अतिशय सुंदर असा भगवंताला क्षेम मागणारा अभंग आहे बरं का. क्षेम, एखादी गोष्ट आयुष्यामध्ये घडणं, खूप लक्ष देऊन ऐका. आयुष्यामध्ये अप्राप्य असलेली गोष्ट, दुर्लभ असलेली गोष्ट कधीतरी घडते. ती घडणं याला योग असं म्हणतात. शास्त्राच्या भाषेमध्ये व्याख्या केली योगक्षेमाची. अप्राप्यस्य प्रापणम योगः क्षेमः तद्रक्षणम असं शास्त्रकार म्हणाले. मी अर्थ सांगते. ते म्हणाले अप्राप्य गोष्ट म्हणजे जी मिळणारच नाही कधी, ती गोष्ट आम्हाला जर मिळाली, अचानक मिळाली, तर त्याला काय म्हणतो आपण? योग. माझ्या आयुष्यात योग आला, भाषा आहे आपली योग. आणि मिळालेली गोष्ट कायम स्वरूपी टिकून राहणं, वर्धिष्णू होणं, वाढत राहणं, त्याला काय म्हणायचं? क्षेम, योगक्षेम. मग असा क्षेम माझ्या आयुष्यामध्ये राहू द्या. या क्षेमाची याचना तुकोबाराय या अभंगात करतात. पण त्यापूर्वी हा क्षेम टिकून राहावा त्याकरता केलं काय हो? भक्तीच्या प्रांतामध्ये तुकोबाराय किती यशस्वी आहेत बघा. साधकावस्था ते सिद्धावस्था ही धडपड आहे तुकोबारायांची. प्रपंचाने काय दिलं तुकोबारायांना? काय दिलं प्रपंचाने? एक काळ असा होता, तुका शेठ म्हणून लोक ओळखत होते. प्रचंड येणाऱ्यांची जाणाऱ्यांची गर्दी घरात. 14 पोती भरून उरतील असं कर्ज खत घरामध्ये होती. पण 12 वर्ष पडलेला दुर्गा देवीचा दुष्काळ, त्या दुष्काळामध्ये अन्न पाण्या वाचून माणसं मेली. तुकोबाराय आई वडील गमावले तुकोबारायांनी, बल्लूबाणी आई कनकाई. पहिली बायको गेली, एक भाऊ परागंदा झाला. संसार तापे तापनोमी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया गेला झाला रे बिन, वाया गेला झाला रे बिन. संसारात सुद्धा तोटा नकोय. संतांनी किती काळजी घेतली. हा तोटा जर व्हायचा नसेल ना, तर हरिभक्ती करा तेणे लोहे तोटा. मार्ग दिला, पत्ता दिला, कुठे जा, सर्व सुख मिळायचं ठिकाण सांगितलं. भगवत प्राप्ती, हरिनाम संकीर्तन. आणि हे करत असताना या सगळ्यामध्ये जी गोष्ट हवी आहे ती तुकोबारायांकडे होती. ती भाव नावाची गोष्ट महाराजांनी प्राप्त केली, भगवंताला दिली. आणि त्या भावाच्या बळावर भगवंताचं आणि तुकोबारायांचं असं सुंदर नातं जुळलं. प्रपंचाने दुःख दिलं म्हणून मी तुझ्याकडे आलो. आता तुझं माझं असं सुंदर नातं जुळलं देवा, की आता या नात्यात मला तो अंतर द्यायचं नाही. हा क्षेम टिकून राहू दे. तुकोबाराय सांगतात अभंगाच्या प्रथम चरणापासून. म्हणून कीर्तन आहे. उगीच आम्हाला अहंकार होतो मी कीर्तन केलं म्हणून. काही नाही, बघता बघता नो हे श्रोते विण. हे जसं खरं आहे तसं कीर्तन यांच्याशिवाय नाही होऊ शकत. महाराष्ट्रातली ही मंडळी अशी प्राणपणाने जीव तोडून गातात, कीर्तन रंगवतात. मग तुकोबाराय जशी प्रार्थना करतात की नाही, कर जोडूनी पायी ठेवी तसे माथा, तुका विनवी पंढरीनाथा, रंगी उढवावी रंग कथा, पुरवी मनोरथा माय बापा. मग रंगदेवता कीर्तनात साकार व्हायला एकटा कोणी जबाबदार नसतो. ही सगळी मंडळी अनेक दिवसांची वर्षांची तपश्चर्या असते, तेव्हा गळ्यातनं काहीतरी येतं आणि आपल्या हृदयापर्यंत पोहोचतं. अनेक वर्षांची तपश्चर्या असते, तेव्हा निर्जीव चांबड्यातनं आवाज येतो आणि मग आपल्या हृदयाला हिलावून टाकतो. यासाठी या लोकांसाठी टाळ्या वाजवायच्या नेहमी.
आणि आपल्यासाठी सुद्धा. मी नेहमी पण ते एसटीत आपण असतो की नाही महिला वर्ग, आता एसटीत सुद्धा आपलंच काम आहे, आपलीच जागा आहे, सगळीकडे आपणच आहे हो. म्हणून मला पत्रिका बघून पण छान वाटलं. आम्हाला आरक्षण दिलंय भरपूर मंडळाने, सप्ताह कमिटीने. आणि असं असलं की बरं वाटतं, जरा संख्या सुद्धा आपल्या सगळ्यांची जास्त आहे, पण आपण जागे आहात ना सगळ्या. एकदा जय जयकार कराल माझ्यासाठी. जगदंबा माता की. फक्त महिला वर्गाचा आवाज आला पाहिजे, मागे बसलेले सगळ्या. बघू मनूरचा आवाजच ऐकवा. जगदंबा माता की. बरं आहे का? घरातल्यापेक्षा घरात जास्त असतो ना, याच्यापेक्षा तुम्हाला काही कळत नाही, हे ऐकावंच लागतं. किती कलेक्टर असू द्या, आहे की नाही, खरं आहे की नाही. पण असू द्या, आपण सुद्धा वेळच्या वेळी कौतुक केलं पाहिजे या मंडळींचं. आणि इतकं छान वाटतं, यांच्याशिवाय शोभाच नाही. बघा आज येल्लो रंग पिवळा कसा छान दिसतोय, मस्त. आज अहो अध्यात्माला असं यावं. संकोचोनी काय झाला असे लहान करी आपोषण ब्रह्मांडाचे तुकोबराय म्हणतात ना, की संकोच इथे नाही पाहिजे. आम्ही जर संकोच केला ना तर काहीच होऊ शकत नाही. संकोचोनी काय झालासी लहान करी आपोषण ब्रह्मांड कवेत घेण्याची ताकद प्रत्येक देहामध्ये आहे. सच्चिदानंद अवस्था परमार्थशास्त्रातली अध्यात्मातली घेण्या इतकी या नरदेहाची सार्थकता आहे. तुकोबराय प्रस्तुतच्या अभंगामध्ये आम्हाला फार सुंदर सांगतात, भगवंताला क्षेम मागतात. आता माझ्या भावा अंतराय नको देवा. आता देवा तुझं माझं नातं जुळलंय ना, आता आपल्या दोघांची मैत्री झाली, आपल्या दोघांचं नातं झालं. खरं तर जीव अपूर्ण आहे बरं का. आपण सगळे जीव आहोत, त्या शिवापासूनच आपण जन्माला आलो. आणि तो पूर्ण असलेला परब्रह्म शिव पूर्ण आहे. जीव अपूर्ण आहे आणि शिव पूर्ण आहे. जीवाला पूर्णत्वाची ओढ आहे. पूर्ण काय आहे शास्त्रकार सांगतात, ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पूर्ण ब्रह्म आहे आणि त्या ब्रह्माच्या अनुभूती करता ज्ञान वैराग्य याची सांगड आयुष्यामध्ये येणं फार गरजेचं आहे. ऐका बरं, आजूबाजूला थोडासा गोंधळ आहे. शास्त्रामध्ये 3 वर्ग सांगितलेत. मला सांगा, द्वैत, अद्वैत आणि अद्वैत्व अशा 3 भूमिका सांगितल्यात. द्वैत म्हणजे काय? सोपं आहे, 2. द्वैत म्हणजे 2. अद्वैत म्हणजे एकच, 2 नाहीच, देव आणि मी एकच आहे. आणि अद्वैत्व हा 3रा भाग सांगितला की ज्यामध्ये मी आणि तू एकच आहोत हे मला माहिती आहे देवा, कारण मी तुझाच अंश आहे. पण तरी सुद्धा तुझ्यापासून वेगळं राहण्यात मला आनंद आहे. तुझ्यापासून वेगळं राहण्यात, तुला घास भरवण्यात मला आनंद आहे. नामदेव महाराजांचा आनंद आहे. तुझ्यापासून वेगळं होऊन तुझी भक्ती करण्यात मला आनंद आहे. तुकोबराय म्हणतात हा आनंद मी अनुभवतोय. म्हणून नलगे मुक्ती धनसंपदा संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घाल. पुन्हा पुन्हा जन्माला यायची तयारी आहे, कारण आम्हाला अद्वैत नकोय, तर अद्वैत्व हा जो भाव आहे की नाही, तू आणि मी 2 नाही मला ठाऊक आहे, पण तरी सुद्धा मला तुझ्यापासून वेगळं राहून तुझी भक्ती करायची, हा आनंद तुकोबराय अनुभवतात. भक्तीच्या प्रांतात सिद्धावस्थेला पोहोचले. भामचंद्राच्या डोंगरावर जायचे, प्रपंचाकडे लक्ष नसायचं. अवलामाई विचारायच्या की धनी, अहो रोज तुम्ही पांडुरंगाचा पाय पकडतायसा, माझ्या संसाराची पार धुळदान झाली, त्याच्याकडे बाईच बघा की. तुकोबा म्हणायचे, अवले अगं ज्यांनी चोच दिली आहे ना तो चारा देणार आहे, काळजी करू नकोस. सगळं बाजूला ठेवायचे प्रपंचाला. 12 वर्ष सलग पडलेला दुष्काळ तुकोबराय अनुभवतात. गुरढोरं मरत होती. एखादी 80 वर्षाची जख्ख म्हातारी तुकोबरायांच्या दारात यायची. 10 ठिकाणी तिचं लुगडं फाटलेलं असायचं. आणि नेमक्या त्याच वेळेला आमच्या जिजा मातोश्री म्हणजे जिजाई आवली मोरीमध्ये स्नानाला गेलेल्या असायच्या. आता नेसायचं वस्त्र निर्या करून बरोबर ना भिंतीवर ठेवलेलं असायचं. तुकोबांनी त्या म्हातारीची ती अवस्था बघावी आणि धावत जाऊन अवलामाईने भिंतीवर नेसायचं ठेवलेलं लुगडं घ्यावं आणि तिला द्यावं. आणि त्या म्हातारीला सांगावं, आता 120च्या स्पीडनी जा, कारण मागणं वादळ येणार आहे, तुझ्या भूकंप होणार आहे, लवकर जा. मग अवलामाई तक्रार करायच्या तुकोबरायांकडे. काय तक्रार करत होत्या हो? साडी का देऊन टाकली, लुगडं का दिलं म्हणून नाही. आता अब्रू कशाने झाकू मी माझी? वाईट वाटायचं. श्रीमंताची लेक होती अवलामाई म्हणजे. सोपन पुण्याजवळ लोहगावचे आप्पा गुळवे सावकार, त्यांची एकुलती एक पोरगी. लग्न झालं तेव्हा घरात सावकारी होती, प्रचंड श्रीमंती होती, पण बघता बघता दारिद्र्य आलं. महाराज म्हणले, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पीडा केली, बरं झालं.
मला संसाराचे चटके अनुभवायला मिळाले तेव्हा मी या भावदशेला येऊन पोहोचलो. आणि खरंय मंडळी, आपण फार अशीच माणसं आहे, जरा कुठे खुट्ट झालं की देव आठवतो आम्हाला, एरवी नाही आठवत. एरवी आठवतो का? खरं सांग, सगळं छान चाललंय, कशाला देव आठवतोय? संकट आलं की देव आठवतो आम्हाला. तुकोबराय म्हणले, बरं झालं माझ्या आयुष्यात असे प्रसंग आले, माझे आई वडील गेले, आई प्रपंचामध्ये असे दारिद्र्य दशा आली, देवा तुझं वेड लागलं मला. आणि ते वेड आता इतकं विलक्षण आहे की मी गातो नाचतो आनंदे वेडा झालो मी तव छंदे. लोकांनी वेड ठरवलं मला, मला परवा नाही, लोक मला म्हणतात मला वेड लागलं तुझं. असं करता करता भक्तीच्या प्रांतात तुकोबराय भावावस्थेला पोहोचतात, भामचंद्राच्या डोंगरावर जातात आणि तिथे मनाशी संवाद करतात. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, पक्षी सुस्तले आळविली, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. असं आपण कधी करतो का? आपणच आपल्याशी कधी बोलतोय का? कुठं वेळ आहे? आपला श्वास आपण कधी ऐकतोय का? नाही, तेवढा वेळच नाही. इतकी धडपड, इतकी धावपळ, इतकी आयुष्यभर आम्ही धडपडतोय. जुने कीर्तनकार म्हणायचे, धड पडेपर्यंत धडपडतो. हे धड पडेपर्यंत धडपडतो आणि म्हणले शेवटी ते धड सुद्धा धडपडतच नाही. विठ्ठल स्वतःच्या मनाशी संवाद करत होते, आत्मशोधाची धडपड होती. मी कोण आहे याचं उत्तर शोधत होते आणि ते उत्तर मिळालं, देवा तू आणि मी दोन नाहीये. काय सुंदर अनुभव आहे. एकच घोंगडी पांघरू हरी. अजून एक प्रमाण आहे, मी तू पण गेले दुरी, जाऊ दे दुरी. असं सुंदर अद्वैत भावाचा की मी आणि देवा तू दोन नाहीच आहे असा अनुभव तुकोबराय घेतात. आणि मग तिथे भगवंत पांडुरंग आलिंगन द्यायचे तुकोबरायांना. तुकाराम तुकाराम दो नाम एक अंग, उनका से तू भंग या इनका से तू अभंग. असं अभंग तत्वज्ञान महाराजांच्या मुखातनं बाहेर पडावं. एक एक शब्द अक्षर ब्रह्माशी अनुसंधान साधणारा तुकोबरायांचा. आणि अशा अवस्थेमध्ये भगवंताशी नातं जोडलं गेलं. भावावस्थेला पोहोचलेले तुकोबराय. काय भाव समृद्ध दशा होती जीवनाची. या देशाबद्दल, देवाबद्दल आणि धर्माबद्दल अभिमान होता तुकोबरायांना. भक्ती करताना फक्त देवळात बसायचं, टाळ फुटायचे आणि विठ्ठल विठ्ठल म्हणायचं, ही भक्तीची एवढी संकुचित व्याख्या तुकोबरायांनी नाही केली. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, असं करून कर्तृत्ववाद सुद्धा तुकोबरायांनी मान्य केला. उत्तम प्रपंच करा हेही आम्हाला सांगितलं, पण हे करत असताना धर्माचे पालन, शिकवत होते. आणि हे सगळं करत असताना देव देश धर्माप्रतीची आपली भूमिका कशी असली पाहिजे, आपला भाव कसा असला पाहिजे, आपल्या सगळ्या वाङ्मयातनं संतांनी दिलं. म्हणून तर मी नेहमी म्हणते, आपण महाराष्ट्रातली माणसं, आपला तर छत्रपती संभाजीनगर जिल्हा महाराजांचा नावाचा आहे की नाही, किती भाग्यवान आहे आपण. या महाराष्ट्रामध्ये इंद्रायणी नदी, माऊलींची समाधी, देहू तुकोबरायांचं, पांडुरंगाचं पंढरपूर, सगळं महाराष्ट्राचंच आहे. किती भाग्यवान आहे आपण. इंद्रायणीचे पाणी नाही केव्हाच आटले, ज्ञानोबाच्या आळंदीत पाय भिंतीला फुटले, पाय भिंतीला फुटले. समतेची देशगाणी येथे पाखरे गातात, मंदिर मशिदीमध्ये हो त्यांच्या मैफिली होतात, त्यांच्या मैफिली होतात.
सावत्याचा शेतमळा भोळ्या भक्तीने फुलला, सावत्याचा शेतमळा भोळ्या भक्तीने फुलला, जनाबाईच्या जात्याला हो, जनाबाईच्या जात्याला हात विठ्ठलाने दिला, हात विठ्ठलाने दिला. हे महाराष्ट्राचं वैभव आहे, ही संस्कृती आहे, इथली ही परंपरा आहे. मी नेहमी म्हणते की इथे आमचा भाव समृद्ध झालाच पाहिजे, आम्ही संवेदनशील असलंच पाहिजे, कारण आम्ही भारतातली माणसं आहे. आज भारत विश्वगुरु या पदावर विराजमान आहे. सगळ्यांना आदर्श असलेला आमचा भारत देश आहे. भावसमृद्धता इथं आली पाहिजे. तुकोबरायांनी भक्तीच्या प्रांताला भावसमृद्धता दिली. स्वतः भाव दशेला पोहोचले होते. तुकोबराय भगवंताशी एकरूप झाले होते. आम्हाला तो भाव देतात. इकडे आमच्याकडे भावाची फार कमतरता आहे. भाव म्हणजे कोण? घरातला भाव, बांधासाठी लढतो, विधभर जमिनीच्या तुकड्यासाठी एकमेकांचे खून पाडले जातात, तो भाऊ का? नाही नाही. भाव आम्हाला माहिती आहे, बाजार भाव माहिती आहे, सोन्याचा भाव माहिती आहे. कसा आहे आता? जाऊ दे, काय करायचं आपल्याला, ठीक आहे, तो भाव माहिती आहे. पण भाव हा शब्द तुकोबरायांनी जो वापरलाय ना, जसा ज्याचा स्वभाव तसा त्याचा भाव आहे. भगवंताला काय द्यायचंय जीवनामध्ये? कितीही संपत्ती ऐश्वर्य त्याच्या पायावर होता, काही उपयोग नाही. अंतःकरणातला एक साधा भाव तेवढा त्याला द्यायचा आहे. वास्तविक त्यांनी आपल्याला इतकं दिलंय आणि आपल्याला त्याला काय द्यायचंय? पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्तिपरुतम अश्नामि प्रयतात्मनः. काहीही द्या यापैकी म्हणाले. नुसता निष्ठेने नमस्कार करा, देव पावेल. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ द्यायला, तो त्याचा भुकेला आहे भावाचा, मग त्याला तेवढं द्या म्हणाले. वास्तविक त्यानं आपल्याला इतकं दिलंय आणि या सगळ्याची कृतज्ञता तर आपल्याकडे नसतेच बऱ्याचदा. किती दिलंय हो देवानी? सगळ्यात पहिली गोष्ट नरदेह दिला की नाही, उत्तम. बऱ्याचदा आपण काय करतो, त्यांनी दिलेलं लक्षात नाही घेत, जमेत नाही घेत, न दिलेलं तेवढं फार गुराळ गात बसतो, आयुष्यभर रडगाणं आणि निगेटिव्ह आयुष्य करून टाकतो. ज्याच्या आयुष्यामध्ये नकारात्मकता आहे की नाही, निगेटिव्हिटी, त्या माणसापासून लांब राहावं. मी नेहमी म्हणते, कोरोनात आपण कसं डिस्टन्स मेंटेन करत होतो बघा, 2 फूट लांबच त्यापासून राहायचं. तसं ह्याच्यात काही नाही, त्याच्यात काही नाही, हे धड नाही, ते असं नन्नाचा पाडा बोलणारा जो माणूस असतो ना, त्याच्यापासून लांब राहायचं, लांब राहायचं, जवळ जायचंच नाही. कारण अशी माणसं आपल्यातली असलेली ऊर्जा सुद्धा खाऊन टाकायचं काम करतात. म्हणून संसारी माणूस एकमेकांना भेटले ना की ते बघा चर्चा करतात. ती चर्चा अशी असते, काय कसं काय, बरं आहे का? पुढचा माणूस म्हणतं काय, बरंच म्हणायचं. असं उत्तर आलं की विचारणाऱ्याला इतकं बरं वाटतं, चला म्हणजे आपलंच बिघडलंय असं काही नाही. संसारी माणसं एकमेकांना चाचपत असतात कायम. म्हणून दुःख आणि सुख या सगळ्याचा संवाद भगवंताशी करावा.